तुझ्यासाठी एक या घरामध्ये सुनबाई आणली तर काय म्हणतेस? अगदी मनातलं बोललात बघा. अगं माझ्या मित्राची एक मुलगी आहे, अगदी देखणी आहे बघ तुझ्यासारखी. येतो पप्पा, संध्याकाळी भेटूयात आणि ठीक आहे बेटा, ये. संध्याकाळी बोलूयात. थँक्स थँक्स, बाय बाय. अगं ए ताई, अगं किती काळजी करशील माझी, आणि किती दिवस या माझ्या मायरूपी गरीब भावाच्या पिंजऱ्यातून भोरकून उडून गेली तर कसं होईल माझा? ए भैया, नको ना रे. मी माझ्या भावाला सोडून कुठं जाणार नाही. माझ्या भावाशिवाय माझं दुसरं कुठलं विश्व आहे? आपण असं किती दिवस लपून भेटायचं रे? तुझ्या पप्पांना विचार ना जरा. माझ्या आईचा काहीच प्रॉब्लेम नाहीये ग, पण पप्पांचाच थोडा प्रॉब्लेम आहे. साहेब, कुटू कोणाचा आहे? तुम्ही ओळखता येईल? ही आमच्या चाळीतली. आई वडील नाहीत, भाऊ बेकार गॅरेजला काम करतो, कधी कधी कॉलेजला जातो, आणि ही संपादिका अगदी दारिद्र्य घर. दीपकवर नजर ठेवा. दिवसभर काय करतो, कुठे बसतो, कुठे उठतो, दिवसभर काय दिवे लावतो, याचा सगळा रिपोर्ट मला संध्याकाळपर्यंत हवाय. तुम्ही निघा. वाव, मस्त ना. लवकर दुरुस्त होते का? चला रे. एड्स या नावाचा रोग होतो, पण प्रत्येकाने एड्स कशामुळे होतो हे लक्षात घेतलं पाहिजे. हस्तांतरण केल्यामुळे एड्स होत नाही, किंवा बॉडी टच केल्यामुळे एड्स होत नाही. चाली, समीरला फूल देतेस काय, ते पण माझ्या समोर. हा ना, एका मुलीच्या प्रेमात पडलाय खरंच. हा, आणि हे दोघं लग्न करणार आहे, पण आपण सगळ्यांनी मिळून यांचा रस्ता मोकळा करून द्यायचा आहे. अरे यार, तू ज्या मुलीची लग्न करशील ना, ती राजाची राणी होईल. अरे, यांचा ऍक्सिडेंट झाला वाटतं. अरविंद पण दिसतोय. अरे अरविंद, अरविंद, काय झाले तुला? सोड सोड. कुठे गेले? साथीला वाचवा आधी. या या. प्रेम करतो मी तुझ्या. सोड. समीर, समीर. धक 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 काळी जग उडतय, मी काय करू? मन माझे झाले हे झाले फुलपाखरू. धक 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 काळी जरी उडतय, मी काय करू? धक 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 काळी जरी उडतय, मी काय करू? मी तिला विसरूच शकत नाहीये पप्पा. तुला विसरावंच लागेल. ते शक्य नाहीये पप्पा. अश्विनी शिवाय जगूच शकत नाहीये. नको जाऊस, मला सोडून जाऊ नको दीपक. रडू नकोस. हे मामा, 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 स्वतःची काळजी घ्या. माझी तर दोन्ही बाजूनी कोंडी झाली. एकतर परत घरी जाऊ शकत नाही, आणि समीरला तुझा हात मागू शकत नाही. मी तुझ्याशिवाय दुसरा कुठलाच विचार करू शकत नाही ग.
यापेक्षा मी आत्महत्या करणं असं पत्करेन. नको रे अभद्र बोलू. तुमचा आत्महत्येचा कार्यक्रम कॅन्सल. हो. साहेब आपल्या दीपक बाबानं लग्न केलंय. काय माझ्या मुलाशी या रंगरावच्या मुलाशी लग्न करून तिनं आयुष्यातला फार मोठा गुन्हा केलाय. तिला त्याचं प्रायचित्त भोगावंच लागेल. रंगराव चेअरमन साहेबांचे तुम्ही चिरंजीव. एवढे मोठे माणसं तुम्ही आमच्याकडे आलात आणि मॅनेजरची नोकरी कशी काय मागता? त्याचं काय आहे, आता आपलं लग्न झालंय म्हणजे आपण एक जबाबदार व्यक्ती झालोय. उद्या तू आई आणि मी बाबा होणार, हो की नाही? मग आपली जबाबदारी अजून वाढणार. जय बाला. स्वाती दिसत नाही. स्वाती स्वाती काय करायची तुला? कॉलेज फ्रेंड आहे ना. म्हणजे तू पोरगा आहे की पोरगी आहे? तुम्हाला काय करायचं त्याच्यावर? रंगराव चेअरमन साहेबांनी पाठवलं. ही अश्विनी समीर मेकॅनिकलची बहीण. तिचा खून करायचा. लैला 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 लैला. मला पाहुणी का करता हो हल्ला हल्ला, आहे मी आहे अहो तुमचीच लैला. मला पाहुणी का करता हो हल्ला हल्ला, आहे मी आहे अहो तुमचीच हो लैला. आहे मी आहे अहो तुमचीच लैला. मला पाहुणी का करता हो हल्ला, आहे मी आहे अहो तुमचीच लैला. लैला 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 लैला. आपण मात्र अश्विनीला संपवलं. आपलं काम फत्य. ताई हे बघ ना ग, मी तुझ्यासाठी बघ तुझी आवडीची साडी आणली. ताई हे राखी बांध ना ग ताई. तिचा खेळ सांगा कळे का कुणाला? तिचा खेळ सांगा कळे का कुणाला? भोग सारे दैवाचे हे दोष का कुणाला? भोग सारे दैवाचे हे प्रेमाचा या माझ्या कसा काय झाला? प्रेमाचा या माझ्या कसा काय झाला? भोग सारे दैवाचे हे दोष. मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. कशाबद्दल? अश्विनी ताईच्या खुनाबद्दल. रंगराव चेअरमन हो. साहेबांनी. हे खरंय समीर. काय? समीर काहीतरी बोलू नकोस. माझे पप्पा कधी खून करू अरे शकत दीपक. नाही. इम्पॉसिबल. रंगराव साहेबांना गरिबीची सुरुवातीपासूनच चिड होती. अश्विनी त्यांना सून म्हणून पसंत नव्हती. दीपक साहेबाचं लग्न त्यांच्या इच्छेप्रमाणे व्हावं अशी त्यांची इच्छा होती. पण तुम्ही त्यांना न जुमानता लग्न केलं. त्यामुळे सापळा रचून आम्ही सुखिया शेठच्या मदतीने त्या अश्विनीचा खून
लबाड बाई या मैफलीत आले आज मी करून साज शिणगार का चोरून बघता माझ्याकडे तुम्ही लबाड बाई का चोरून बघता माझ्याकडे तुम्ही लबाड काय रे अरे काय अवकात काय तुझी तुझी जर संपत्ती पाहिजे असती तेव्हा तुझ्या घरात शिरलं असतं ना मर्दाची औलाद दम असेल तर सोड मला. अरे बाप म्हणायची लाज वाटते मला. तुझ्या घरी जन्माला आलो ना त्याच्यापेक्षा जन्माला आलो नसतो ना तरी चाललं असतं. समीर चल मरायला तयार हो. पप्पा किती बरं वाटतंय ना दीपक आज तुमच्या हातून तुमच्या पिस्तुलाने तुमचा मुलगा मारला गेला. पप्पा पप्पा दीपक तुम्ही अश्विनीला असंच मारलं होतं ना पप्पा. पप्पा तिला तुमचं काय नको होतं. खेळ सारा संपून या गेला तिचा हा खेळ सारा संपून या गेला भोग सारे दैवाचे हे दोष का कुणाला भोग सारे दैवाचे हे